डब्यात का नेऊ हा विचार करत असाल तर हा मटार भात नक्की करून बघा. तर मी तेल तापत ठेवलेले आहे, त्यात जिरे घातलेले आहेत. जिरे तडकल्यानंतर कांदा घातलेला आहे. कांद्यानंतर टमाटर घातलेला आहे. नंतर मटार घातलेले आहेत. बटाटे मोठे मोठे तुकडे कापून घातलेले आहेत. त्यानंतर हळद घातलाय, धना पावडर मसाला टाकलेला आहे, बिर्याणी मसाला टाकलेला आहे, तिखट लाल मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे. तर हे चांगलं मिक्स करून घ्या. मिक्स झाल्यानंतर धुवून घेतलेले तांदूळ इथे मी घालत आहेत आणि तेही चांगले मिक्स करून घेतलेले आहेत. तुम्ही अजून याच्यात ऍड करू शकता, गाजर घालू शकता, म्हणजे पौष्टिक पण होईल हा भात, एकदम टेस्टी पण होईल. तर इथे माझ्याकडे गाजर नव्हते तर मी गाजर घातलेलं नाही. तर हे तांदूळ चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर पाणी घाला. त्यानंतर कुकरला झाकण घाला आणि 3 शिट्या घ्या. तुमचा हे मटार भात रेडी होऊन जाईल. 10 मिनिटात होतो हा मटार भात. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. अजून झटपट रेसिपीसाठी फॉलो करा.